नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। देवपुरातील जुन्या आग्रा रोडवरील भाजी मंडई नवरंग पाण्याच्या टाकीच्या आवारात स्थलांतरित। धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे। शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी नवरंग पाणी टाकी शेजारी जागेची नव्या भाजी मंडईच्या कामाची पाहणी केली। बेरोजगारांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार। शहरात हॉकर झोनचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे। आग्रा रोडची रुंदी कमी आहे, त्यातच हा रस्ता शैक्षणिक परिसराचा सर्व बाबींचा विचार करून आमदार अग्रवाल यांनी भाजीपाला विक्रेत्यांसोबत चर्चा केली। सर्व भाजीपाला विक्रेत्यांनी होकार दिला। मनपा आयुक्त अमित दगडे पाटील यांच्यासोबत आमदार अग्रवाल आणि विक्रेत्यांशी चर्चा करून देवपुरातील भाजी मंडई स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला। त्याला जो सरकारी नियम असेल त्या नियमाप्रमाणे तुम्हाला ओटे त्या ठिकाणी दिले जातील। ते दिल्यानंतर तुम्ही जुने विक्रेते आहात म्हणून त्याच्यात तुम्हाला 5% 10% जो सरकारी नियम असेल त्या नियमाप्रमाणे तुम्हाला काही कमी पैसे द्यावे लागतील। तर तो मार्केट आपण बनवतोय, तो झाल्यानंतर इथून तर उठावंच लागणार आहे। हे काही कायमस्वरूपी नाही। या ठिकाणी आपण मॉल बांधणार आहोत, अतिशय सुंदर मॉल या ठिकाणी आपण बांधतोय आणि भाजी मार्केटचंही काम जास्तीत जास्त एक 15-20 दिवसात आपण चालू करणार आहोत। तर त्या भाजी मार्केटच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आपल्या आपल्या जागा दिल्या जातील, तिथं तुम्ही स्थायी व्हायचं आहे। सर्वात महत्त्वाचा विषय, माझी सर्वांना हात ताई, जर तुमच्या तिथं 2 जागा असतील तर 2 मिळतील। एक आहे ना, एकच मिळेल आणि तात्पुरता आहे, काही कायमस्वरूपीने तुम्हाला 5-6 महिने इथं काढायचे। 5-6 महिन्यानंतर तुम्ही 4 ओटे घ्या ना, पैसे द्या, माल घ्या। बरोबर। हे बघा, फ्रूटवाले असो का भाजीवाले असो, फक्त आईस्क्रीम चुडा वडा हे इथं येणार नाही। बाकी फल विक्रेते जेही वस्तू झाडाला लागते किंवा जमिनीत उगते ते सर्व इथे येणार। तुम्ही लाईट बिलाचं पावतीमधून ॲड करणार आहेत ना, तसं 2 वॉचमनांचं बी त्याच्यात कधी तुम्ही 5 रुपये जास्त ॲड करून घेतलं, महानगरपालिकेचे 2 वॉचमन राहिले तर जातीने लक्ष घालतील आणि प्रत्येकाकडनं ते पैसे वसूल पण होतील। असं वैयक्तिक पैसे आपण मागायला गेलो ना, आज माझ्याकडे नाही उद्या परवा देईल असं होईल। त्याच्यापेक्षा हे पावतीतूनच वसूल केले तर ते तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण मला असं वाटतं का आपली नैतिक जबाबदारी आहे काही थोडी एक आपण कमिटी बनवली ना तर कसं असेल। एक तर महापालिका आहे, पालिका, त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांची सर्वात जास्त कमतरता महापालिकेत आहे। अजून इथं 2 कर्मचारी महापालिका अटकवू शकणार नाही आणि महापालिकेत असं आहे, समजा या 2 जणांना वॉचमॅन म्हणून लावलं तर हे समजतील का आम्हाला आता आयुष्यभरासाठी महापालिकेत वॉचमॅन पद मिळालं, तर असं होत नाही। आपण महानगरपालिकेचे वॉचमन नाही अडकवायचे, आपण जे नाही कोणालाही लावलं तर ते पैसे महापालिका रोकडा नाही देऊ शकत, त्यांना चेकद्वारे पैसे द्यावे लागतील। आणि जर त्यांना चेकद्वारे पैसे दिले तर मग ते उद्या कोर्टात जाता का आम्ही इतके वर्ष इथं काम केलं ना, आता आम्हाला हटवून दिला, तर तसं होणार नाही। त्याच्यासाठी एक समिती जर बनवली आपण तर ते समितीचा असा फायदा राहील का तो समितीचा जो अध्यक्ष आणि ती 11 लोकांची कमिटी राहील ते सर्व बघतील, त्यांची जबाबदारी होईल। आणि याच्याने काय आहे, कमीत कमी आपण एक चांगला मेसेज, चांगला संदेश या शहराला देऊ। सुरुवात तुमच्यापासून आहे। आपण प्रत्येक ठिकाणी अशा छोट्या छोट्या कमिटी बसवतोय। आता जसं आपण टावर गार्डनमध्ये ते खाणारे पिणारे टाकतोय, त्यांची अशीच कमिटी आपण बनवलेली आहे। त्याच्याने आपलाच फायदा आहे। वॉचमॅन कोणी, अरे आपल्यापैकी जे जो गरीब माणसं आहे 2 लावून टाका ना वॉचमॅन म्हणून, काय अडचण आहे आपल्याला।